महानगरपालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे जे कोणी अधिकारी असतील, आम्ही तुमच्यापर्यंत सन्मानाने येऊ। जर तुम्हाला रस्ता करता येत नसेल, 1-2 महिन्यांनी फक्त बकेट भरा, चिखल भरा, नाही त्यांच्या अंगावर जाऊन टाकला, त्याचा इथं सगळे अधिकारी येतील आणि रस्ता करतील। फक्त दुःख आपलं असं असतं, आपण गणपती उत्सवाच्या किंवा वेगळ्या वेगळ्या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतो, नंतर वर्षभर आपण चंद्र सूर्यासारखे असू। चंद्र उगवला की सूर्य गायब, सूर्य उगवला की चंद्र गायब। म्हणजे आपल्याला इच्छा आहे सगळ्यांनी मिळून महानगरपालिकेत जायची, तरी पुण्यापासून 50 किलोमीटरवर आलोय। अशी परिस्थिती जर इथल्या जवळच्या हडपसरच्या आणि मांजरी भागाची असेल, याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकत नाही। आल्यानंतर तुमच्या महिला भगिनी, तुम्ही पुढे येऊन त्या अधिकाऱ्याचं जेवढं बोलायचं, घरात नवऱ्याला जेवढं तुम्ही भांडता त्याच्यापेक्षा 10 पट पिकअप आणून त्या अधिकाऱ्याचे वाभाडे काढा। पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत बघा, चिखल, खड्डे। पुणे महानगरपालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील मांजरी भागातील जिथं नवीन उड्डाणपूल झालाय आणि त्याच्यानंतर कल्याणी शाळा आहे, त्या कल्याणी शाळेसमोरचा हा रस्ता आहे। इथं माणसं राहतात, पण हे रस्ते बघून किंवा इथले खड्डे बघून, रस्त्यांची अवस्था बघून असं वाटतं इथं माणसं राहतात की जनावरं। कारण त्यांना जायला यायला जर या ठिकाणी रस्ता नसेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं, लहान लहान मुलं, 700-800 कुटुंब या भागामध्ये राहतात आणि अत्यंत कचऱ्या, अत्यंत घाण, अत्यंत खड्डे आणि अत्यंत बेकार अवस्थेत हा रस्ता आहे। आणि पुणे महानगरपालिका असेल, माननीय आमदार महोदय असतील, नगरसेवक असतील, हे काय करतात? यांचं दुर्लक्ष काय आहे? या भागामध्ये ड्रेनेज लाईन नाही, पाणी मिळत नाही किंवा चांगले रस्ते नाहीत। ही जर अवस्था असेल, कधी प्रशासन लक्ष देणार? एखाद्याचा जीव गेल्यानंतर, ह्या खड्ड्यात पडल्यानंतर, आणि ही कोण वाट पाहतंय? पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही जर ऐकत असाल, संभाजी ब्रिगेड तुमच्यापर्यंत येईल, इथं तात्काळ तुम्ही ह्या रस्त्याचं काम करा। कारण या भागाची अवस्था जर पाहिली तर आपण पुण्यामध्ये आहोत असं वाटतच नाही का? इथं राहणारी माणसं ही जिवंत माणसं नाहीत। उद्या गाडी स्लिप झाली, लहान मुलांना शाळेत सोडायला लागतं, कामगार, सगळ्या क्षेत्रातली माणसं इथं राहतात। म्हणजे ही फक्त पैसे गुंतवून या भागामध्ये ह्यांनी घरं किंवा फ्लॅट घेतलाय, ही ह्यांची चूक आहे का? याच्यावर कुणाचं लक्ष नाही का? का रस्ते खराब आहे, ड्रेनेज नाही, पाणी नाही? अवस्था बघा ना, तुम्ही कधी येणार? अरे तुमचाही बाप शेतकरी, कष्टकरी, कामगार कुणीतरी असेल ना अधिकाऱ्यांनो, त्यांच्या पोटी तुम्ही जन्म घेतला ना। तुमच्याकडे वारंवार तक्रार करून सुद्धा तुम्हाला जर सर्वसामान्य माणसाचं हित लक्षात येत नाही, त्यांच्या गरजा लक्षात येत नाही, तर तुम्हाला काय करायचं? मग आमचेच अधिकारी आमचेच तिथं खुर्चीवर बसणार आणि मग आम्ही त्यांचे वाभाडे काढले की मग तुम्ही आपलेच आहे म्हणणार, कशाला आमच्या विरोधात काय करता? हे असले धंदे चालणार नाहीत। सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही। जर तुम्ही 2 दिवसामध्ये, आणि एवढे नेते आहेत मांजरीमध्ये, एवढे नेते आहेत हडपसर भागामध्ये की देशावर राज्य करू शकतील। अरे देशाचे प्रधानमंत्री होण्याची ताकद सुद्धा या हडपसरमध्ये आहे असं वाटतं। एवढे ह्यांचे बॅनर लागलेले असतात, एवढे ह्यांच्या वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालतात। आता गणपती उत्सवाच्या आरतीच्या निमित्ताने ह्या राष्ट्रमाता जिजाऊनगर, जे कल्याणी शाळेच्या आतमध्ये आहे मांजरीमध्ये, तिथली ही अवस्था आहे का नाही? चंद्रासारखं चंद्रयान गेलं तिकडं चंद्रावर, पण इथं या भागात आल्यावर असं वाटतं की मी चंद्रावर आलोय। आणि ह्यांना कुणाला जर याचं काही नसेल, मग आम्ही लोकप्रतिनिधीच्या विरोधात बोललो तर आम्हाला तुम्ही वाईट समजू नका। कारण तुम्ही जर लोकाचे होऊ शकत नाही, मताची भीक मागण्यासाठी मग सगळे नगरसेवक तर पडणार, बाकीचे इतर लोकप्रतिनिधी येणार, आणि मग त्यांच्या हिताचं जर काही नसेल तर हा भारत आहे की पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे का कुठला रशिया आहे? कुठे आहे तुम्ही? आहेत का नाही इथं अधिकारी? महानगरपालिकेचे अधिकारी पगार घेतात की नाही? मग हा सगळा वेटीस धरण्याचा हा प्रकार आहे।
संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी तक्रार करणार आहेच. परंतु जर तात्काळ नाही झालं तर जे कोणी अधिकारी असतील हा चिखल बकेटमध्ये भरून तिथं येऊन टेबलवर टाकल्याशिवाय किंवा अधिकाऱ्यांना आंघोळ घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. अधिकारी महोदय, हात जोडून विनंती आहे, माननीय हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे उपायुक्त, त्यांचे बांधकाम विभागाचे अधिकारी, या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे नागरिकांच्या वतीनं की या रस्त्याचं काम तात्काळ करा. तुम्ही काहीही करा, कुठूनही पैसे हे करा, नाही तर पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना इथं यावं लागेल. आम्हाला त्याच्यासाठी संघर्ष करावा लागेल. वेळ पडली तर या भागात आम्ही रस्ता रोको करू, काही करू, पण रस्त्याचं काम झालं पाहिजे. अजिबात सुट्टी देणार नाही. माणसं राहतात. अरे लहान लहान मुलं तुम्ही इथं येऊन बघा एकदा किती लोक राहतात ते. आणि त्या लोकांच्या जीवाशी खेळण्याचा जर हा सगळा प्रकार असेल तर हा दुर्दैवी आहे साहेब. हे सहन केलं जाणार नाही. इथली माणसं ही माणसंच आहेत. इथली माणसं दुसऱ्या राज्यातली, दुसऱ्या देशातली नाहीत. हडपसर भागातलीच रहिवासी आहेत, मांजरी भागाचीच रहिवासी आहेत. सगळे तळ्यात राहतोय किंवा अशी परिस्थिती आहे. कारण लोकप्रतिनिधी मोठे नेते असतात, त्यांना सर्वसामान्यांचे दुःख कधी दिसतं? एखादा इथं अपघात झाला, जर त्यांचं इथं काही नाव खराब व्हायला लागलं मग त्यांना जाग येते. काय या भागाचं नाव? म्हणजे याचा भाग कुठला येतो? कल्याणी स्कूल, राष्ट्रमाता जिजाऊ नगरच्या या भागामधले महानगरपालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे जे कोणी अधिकारी असतील, आम्ही तुमच्यापर्यंत सन्मानाने येऊ. जर तुम्हाला रस्ता करता येत नसेल, 1-2 महिलांनी फक्त बकेट भरा, चिखल भरा, नाही त्यांच्या अंगावर जाऊन टाकला, त्याच्या इथं सगळे अधिकारी येतील आणि रस्ता करतील. फक्त दुःख आपलं असं असतं, आपण गणपती उत्सवाच्या किंवा वेगळ्या वेगळ्या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतो. नंतर अधिकाऱ्यांकडे ह्याच्यातले 5-50 लोक जर आले आणि आपण जर तिथं गेलो, त्यांची ताकद नाही तुमचं काम नाही करायची. ते इथं येऊन जबरदस्तीनं त्यांना सुद्धा करावं लागेल. मला असं वाटतं आपण ते करूयात. परंतु एखाद्या खेडेगावात कुठंतरी पुण्यापासून 50 किलोमीटरवर आलोय, अशी परिस्थिती जर इथल्या जवळच्या हडपसरच्या आणि मांजरी भागाची असेल, याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकत नाही. आणि अधिकाऱ्यांना जर कुणाचा दबाव असेल, प्रशासनातल्या लोकांना कुणाचा दबाव असेल, तर आता सध्या कुणाचा दबाव नाही. जर आपण रिस्तर कागदावर एक निवेदन करून जर दिलं आणि हे सगळ्याचे फोटो काढून, व्हिडिओ काढून मला फक्त जर दिले, उद्या संध्याकाळपर्यंत इथं अधिकारी व्हिजिटला येतील, एवढीच फक्त मी हमी देतो. आणि तो आल्यानंतर तुमच्या महिला भगिनी, तुम्ही पुढे येऊन त्या अधिकाऱ्याचं जेवढं बोलायचं, घरात नवऱ्याला जेवढं तुम्ही भांडता त्याच्यापेक्षा 10 पट पिकअप आणून त्या अधिकाऱ्याचे वाभाडे काढा. तो बघा, नाही त्याने 8 दिवसाची एक तर सुट्टी घ्यावी लागेल, नाही तर 8 दिवसात तुम्हाला हा चांगला रस्ता द्यावा लागेल. विसर्जनापर्यंत या रस्त्यावर अजिबात खड्डे आणि हा चिखल दिसला नाही पाहिजे. अरे आम्ही टॅक्स भरतो, आम्ही सगळ्या गोष्टी करतो, आणि जर आम्हाला सेवा मिळत नसतील तर या अधिकाऱ्यांना सुद्धा दाखवावं लागेल. तुम्ही फक्त ते आल्यानंतर बोला, बाकीची जबाबदारी हे कार्यकर्ता म्हणून आमचे, आणि ती 100% करू. जास्त काही बोलत नाही, कारण तुमचाही वेळ घेणं बरोबर नाही. फक्त एवढं सांगतो, या भागात आल्यानंतर सगळी आपली जवळची माणसं आहेत, त्याच्यामुळं राहिला आम्ही धडकवडीमध्ये. परंतु संदीपचा फोन आला आणि नाही आज यावंच लागेल म्हणलं येणार. पण गणपती उत्सवाच्या निमित्तानं जसं एकत्र आलात, तसं महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं छोटे मोठे जर कार्यक्रम करता आले आणि सगळ्यांनी सगळ्यात महत्वाचं आरोग्य जर जपता आलं आणि एखादा योगा सेंटर इथं हॉल जर करता आला आणि सकाळी योगाच्या निमित्ताने जर तुम्ही भेटत राहिले, वर्षभर तुमचे जर कार्यक्रम असेच चांगले राहिले, तर 100वा गणेश उत्सव साजरा करायला आपण सगळेजण उपस्थित असू. याच्यासाठी आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. आणि तुमच्यामुळं संदीप आणि तुमचे सगळे सहकारी करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आणि आपण हे काम करूच, अजिबात सुट्टी देणार नाही, एवढीच या ठिकाणी शब्द देतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.